एकीकडे पाकिस्तान भारताच्या विरोधात कुरापती करत असताना तिकडे IMFकडनं पाकिस्तानला 2.3 बिलियनचं लोन देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. IMF म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. शुक्रवारी पाकिस्तानला कर्ज द्यायचं की नाही याबाबत निर्णय होणार होता. आता मतदानानंतर पाकिस्तानला हे कर्ज मंजूर झालंय. हे कर्ज मिळाल्याने नेमकं काय होणार? पाकिस्तान या पैशाचा वापर भारताच्या विरोधात कुरापत्या करण्यासाठी वापरणार का? हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊयात. नमस्कार, मी राहुल. मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत आहे. IMFकडून पाकिस्तानला 2.3 बिलियन देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पाकिस्तानला कर्ज द्यायचं की नाही हे IMFचं एक्झिक्युटिव्ह बोर्ड निर्णय घेण्यात होतं. पाकिस्तानला कर्ज द्यायचं की नाही यासाठी मतदान घेण्यात आलं. या मतदानाच्या प्रक्रियेत भारत हा सहभागी झाला नाही. भारताने IMFमध्ये आपलं म्हणणं मांडलं. भारत म्हणाला, पाकिस्तानला गेल्या 28 वर्षांपासून पॅकेज मिळतंय. गेल्या 5 वर्षात पाकिस्तानला 4 वेळा पॅकेज मिळालंय. पाकिस्तानने त्याचा नीट उपयोग केला असता तर नव्या कर्जाची गरज पडली नसती. पाकिस्तान या पैशांचा उपयोग दहशतवादासाठी करत असल्याचं देखील भारताने ठणकावून सांगितलंय. आता पाकिस्तानला मिळालेलं हे लोन काय आहे हे सुद्धा समजावून घेऊयात. पाकिस्तानने 2024च्या आधी 7 बिलियन लोन मागितलं होतं. हे लोन एक्सटेंडेड फंड फॅसिलिटीच्या अंतर्गत मागण्यात आलं होतं. जो देश त्याची अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी सक्षम नाही अशा देशांना IMF मदत करत असतं. हे लोन लॉंग टर्म लोन म्हणून ओळखलं जातं. पाकिस्तानला सप्टेंबर 2024ला हे लोन देण्यात आलं होतं. एखाद्या देशाला हे लोन लगेच आणि सहजासहजी मिळत नाही. मंजूर झालेलं लोन हप्त्यांमध्ये मिळत असतं. आधीच्या दिलेल्या पैशांचा वापर त्या देशाने अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी केला का हे पाहून नवीन लोन द्यायचं की नाही याचा निर्णय हा घेतला जातो. त्या देशाची अर्थव्यवस्था कशी सुरू आहे याचा आढावा घेतला जातो. त्यानंतर सविस्तर चर्चा करून मतदान घेऊन पुढील कर्ज दिलं जातं. हे लोन देताना IMF काही अटी देखील टाकतं. लोन देताना केवळ अर्थव्यवस्था सुधारायची नाही तर सिस्टीममध्ये देखील काही बदल IMFला अपेक्षित असतात. IMFच्या अटींमध्ये लोन घेणाऱ्या देशाने सबसिडी बंद करणं, टॅक्स वाढवणं, सरकारी खर्च कमी करणं, सरकारी कंपन्या प्रायव्हेट करणं अशा गोष्टींचा समावेश असतो. पाकिस्तानने आत्तापर्यंत IMFकडनं 24 वेळा कर्ज मागितलंय. आता ही IMF संस्था नेमकी काय आहे ते समजावून घेऊयात. दुसऱ्या वर्ल्ड वॉर नंतर IMFची स्थापना करण्यात आली होती. 1944 साली IMFची स्थापना झाली. अमेरिकेच्या ब्रिटन वुड्समध्ये 44 देशांचे नेते एकत्र आले आणि त्यानंतर वर्ल्ड बँक आणि IMFची स्थापना झाली. ज्या देशाला त्याची अर्थव्यवस्था सांभाळण्यास अडचणी येतात तेव्हा IMF त्यांना लोन देऊन ती अर्थव्यवस्था वाचवण्याचा प्रयत्न करतं. आता प्रश्न पडला असेल की IMFला पैसे नेमकं कोण देतं? तर IMFला सदस्य देश पैसे देत असतात. प्रत्येक देश त्याच्या परिस्थितीनुसार त्याचा वाटा देतो. जो देश जास्त पैसे देईल तेवढा मोठा त्याचा वाटा असतो, तेवढं त्याच्या मताला महत्त्व देखील असतं. IMFमध्ये सर्वाधिक वाटा हा निश्चितच अमेरिकेचा आहे. आता पाकिस्तानला हे जुनंच लोन मिळालं असलं तरी त्याचा उपयोग दहशतवादाला पोचण्यासाठी केल्यास त्याला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. पाकिस्तानला मिळालेल्या लोनबद्दल तुम्हाला काय वाटतं? पाकिस्तान करत असलेल्या कुरापतींबद्दल तुम्हाला काय वाटतं? भारताने कशा पद्धतीची भूमिका घेतली पाहिजे हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करा. धन्यवाद.